जसं आम्ही MPSC देताना 3 परीक्षा दिल्या, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू दिले, 3 परीक्षा दिल्या. 3 परीक्षा दिल्याशिवाय आम्ही अधिकारी होऊ शकत नाही. तसं त्या पुरीला कोणी सांगितलंय गरुडाच्या कुणास ठाऊक, कारण कदाचित MPSCचा आणि UPSCच्या एक्झामचा पॅटर्न त्यांच्यापासून घेतलाय का काय असं वाटत राहतं. कारण त्या पुरीला लग्न करायचं आहे, तर ती आपल्या चोचीमध्ये काटकी पकडते आणि उंच जाते आकाशामध्ये. काटकी सोडली की तिच्याशी लग्न करायला उत्सुक झाले जे उमेदवार, जे तरुण नर आहेत, गरुड उमेदवार आहेत, ती काटकी वरच्यावर कॅच करते. एकदाच एकानं केली तर ती म्हणते नाही, फ्लूक असू शकतो. नाही, एकाच गरुडानं दिवसभरामध्ये ती काटकी 3 वेळेला कॅच केली की तो तिचा नवरा होतो, तोपर्यंत तो होत नाही. आणि हा खेळ दिवसभर चालू असतो. आणि एकदा कॅच झाली की ते नवरा नवरी होतो. आणि मग नवरा नवरी झाला की प्यार किसी से और शादी किसी से असं नसतंय त्यांच्याकडे. आणि मग सुरू होतं त्यांचा संसार. संसार सुरू झाला की ते दोघं 1 BHK आपली साईड बघतात की कुठं घ्यायचं, आता घर कुठं बांधायचं. मग घराची साईड त्यांची ठरवून जाते की समुद्राच्या काठाला उंच कठडा, कठड्याच्या बाहेर आलेलं झुडूप, झुडपावर नवरा बायको दोघं मिळून घरटं बांधतात, आपला 1 BHK बांधतात. बांधल्यानंतर ती मादी गरुडी नसते, ते अंड गांडी घालते त्याच्यामध्ये. अंडी फुटली की त्याच्यातून पिलं बाहेर येते. आता आईबाबाचा रोल सुरू होतो. पंखामध्ये बळ आले का नाही तपासण्यासाठी आईबाबाचा रोल नेमका सुरू होतो. ती आई घरट्यामध्ये बसते आणि बाप समुद्राच्या पाण्यावर असा तरंगतो. आई आतून त्या पिल्लाला बाहेर ढकललं की गुरुत्वाकर्षणानं ते पिल्लू खाली 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 समुद्राकडे येतं. दोघंही त्या पिल्लाला चीरप करत असतात, बाळा पंख पसर, घे झेप, मार भरारी. दोघंही ते आपल्या लेकराला प्रोत्साहन देत असतात. पण गुरुत्वाकर्षणानं ते बाळ येतं खाली आणि ते समुद्राच्या पाण्यामध्ये पडतं. बाप समोरून येतो, पिलाला उचलतो, घरट्यामध्ये आणतो. जोपर्यंत पिलाच्या पंखामध्ये बळ येत नाही आणि तो झेप आणि भरारी घेत नाही, तोपर्यंत आईबापाचा खेळ दिवसभर सुरू असतो. हे गरुडाच्या मध्ये होत असतो. आता आपल्यामध्ये आपण सुरू होतो, आपल्याला आपण नवरा बायको होतो. मग आपल्याकडे पेटेंट वाक्य आहे, लग्न हा एक असा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरतात. तिथूनच सुरुवात होते आपल्याला. आणि सुरू झालं की मग लेकरू आपल्या पोटी जन्माला होतं. मग ठरून जातं की मग आम्हाला मानसशास्त्रज्ञ, आता अलीकडचे सगळे मानसशास्त्रज्ञ आम्हाला एक सूत्र देतात की बाळ वाढवत असताना एक सूत्र दिले, दूध, तूप, शिरा, मासा असं पोराला वाढवायचं. दूध म्हणजे दुर्लक्ष करू नका त्या बाळाकडे. ध म्हणजे धमकी देऊ नका पोराला. तू म्हणजे त्याची तुलना करू नका. प म्हणजे त्याच्या बाबतीत परस्पर निर्णय घेऊ नका. शी म्हणजे त्याच्यावर शिक्का मारू नका. रा म्हणजे त्याच्यावर रागू नका. मा म्हणजे मारू नका. आणि सारख्या सूचना करू नका. हे बालमानसशास्त्रज्ञ आम्हाला सांगत राहतात आणि आम्ही त्या बाळाला वाढवत येतो. मग पुढे आम्हाला हे वाढवत असताना, हे बाळ वाढवत असताना खरं तर लाख मोलाचं बाळ असतं. खलील जिब्रान असं म्हणतो की तुमच्या पोटी जन्माला आलेलं बाळ हे तुमचं नसून तुमच्या पासून जन्माला आलंय. तुम्ही त्याचे मालक नाही आहात, तुम्ही त्याचे पालक आहात. आणि मग तुम्हाला त्याला वाढवत असताना त्याच्या फांद्या नका छाडू, त्याची मुळं नका कापून टाकू, त्याचा बोनसाय नका करू, कारण ते अद्वितीय आहे. ते त्याच्या सामर्थ्यानिशी जन्माला आलाय. तुम्ही तुमच्याप्रमाणे त्याला वाढवू नका, कारण त्याचा जगण्याचा अधिकार आहे, तो वेगळा आहे, ते अद्वितीय आहे. मग त्याची सामर्थ्याची ठिकाणं कोणती आहेत, त्याची दुर्बलतेची ठिकाणं कोणती आहेत, त्यासाठी मूल जाणून घ्यावं लागतं. असं म्हटलं आपलं बाळ आपल्याला जाणता आलं पाहिजे की कोण आहे. मग प्रवास सुरू होतो त्या तुमच्या माझ्या घरातल्या बाळाचा. मग पाठीमागच्या पिढीपर्यंत जातो आपण, आतापर्यंत येतो. आता निकम साहेबांच्या घरामध्ये 37 माणसं आहेत. हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो, या आमच्या संस्कारामध्ये कुठं बसतंय घर त्यांचं. 37 माणसं उठल्यापासून त्याला समाजामध्ये कसं जगावं. निकम साहेबांच्या घरात आलेल्या पोराला वेगळं शिकवावं लागणार नाही. वेगवेगळ्या स्वभावाची 37 माणसं जन्मापासून त्यांना खेटायचं आहे, रेटायचं आहे, भेटायचं आहे, उठल्यापासून झोपेपर्यंत. त्याला वेगळी ट्युशन लावण्याची आवश्यकता नाही. 3 पिढ्या एकत्र आणताय. जेवायला बसताना त्यांच्या घरातली मधली पिढी मोठ्या पिढीला असं म्हणते आहे की आई बाबा तुमचं उद्या ब्लड प्रेशर तपासायचं आहे, तुमची उद्या शुगर तपासायची. त्यावेळेला थोरली पिढी मधली पिढी थोरल्या पिढीची काळजी घेते, धाकली पिढी बघत असते. आणि आपोआप मोठ्यांचा आदर काय आणि लहानांची कदर काय ते लेकरू या घरामध्ये आपोआप शिकत पुढे राहतो. त्याच्यामध्ये कोणती खोटी राहते. त्या घरामध्ये जपानचा राजा आपल्याकडे आला होता, आठवतं का बघा, 1991ला. त्याच्या घरामध्ये 110 माणसं. आपल्या पत्रकाराने प्रश्न विचारला की 110 माणसं एकत्र राहता, एकच काय तुम्हाला जमतं.
आपल्याला एक माणूस सहन होत नाही शहाणा, पाहुणा 2 तासापेक्षा जास्त थांबला तरी सहन होत नाही, सारखी खरखर सुरू होते घरात. आणि 102 माणसं कशी काय? त्या राजाने पत्रकारांच्याकडून कागद मागितला आणि कागदावर ते लिहित राहिले. 15 मिनिटं लिहित होते त्या कागदावर, पाठपुट लिहिलं. लिहिल्यानंतर ते पत्रकारांच्याकडे परत गेले. म्हटले काय लिहिलंय त्याच्यावर? ते म्हणले संयम नावाचा शब्द लिहिला. मग पाठपुट काय लिहिले? ते म्हटले सगळे शब्द जेवढे आहेत इकडं पण संयमच लिहिलंय अनेक वेळा, इकडं पण संयमच लिहिलंय. संयम हा एकच शब्द तुम्हाला सांगायचा होता एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये, की हे कसं काय कुटुंब जगतं, हे संयम हा एकच तुम्हाला शब्द सांगायचा होता, तर तुम्ही एकदाच लिहायला पाहिजे होता. अलीकडं पलीकडं शेकडो वेळा का लिहिलाय? ते म्हणजे अरे तुला समजायला पाहिजे ना संयम शब्दाचा अर्थ, म्हणून मी इतक्या वेळा तो लिहिलेला आहे. आणि जी ताकद होती, जी क्षमता तुमच्या माझ्या घरामध्ये होती, संयमाची क्षमता होती, ती आतापर्यंत आपण ज्या आता कुटुंब व्यवस्थेमध्ये आलेलो आहोत तिथपर्यंत आपल्याला तपासावं लागतं की आम्ही आमच्या लेकराला वाढवत असतो. जसं की माझं लग्न ठरलं आणि मी ठरवलं होतं काय, माझ्या बायकोला सांगितलं होतं की आपल्या घरामध्ये टीव्ही असणार. आणि मी लग्नाच्या अगोदरच्या भेटीमध्ये बायकोला सांगितलं आपलं घर मंदिर असलं पाहिजे, आपण चांगला आहे बापवायचा. कारण ज्ञानेश्वरीमध्ये एखाद्या व्यक्तीचा विकास व्हायचा असेल किंवा परमार्थाच्या पातळीवर तो एका मॅच्युरिटीला अंतिम सत्याला प्राप्त व्हायचा असेल तर त्याला कसं जगावं याच्याविषयी माऊली असं म्हणतात, विधी ते पाळीत निषेधाते गाळीत. म्हणजे जे विधिवत आहे त्याचा स्वीकार करायला हवा आणि जे त्याज्य आहे त्याचा धिक्कार करायला. मग ठरलं की आजपर्यंत माझ्या घरामध्ये टीव्ही नाही. माझी दोन्ही मुलं डॉक्टर आहेत, माझ्या पोरांचं काहीही वाटोळं झालेलं नाही. त्यावेळेला मी टीव्हीचा लॉंग फॉर्म करायचो की ताबडतोब वाटोळं व्यक्तीचं, कुटुंबाचं आणि समाजाचं. त्यावेळेला टीव्ही विषयी आता आमच्या घरातली श्रीमंती मोजली जाते टीव्हीनं. किती इंची आहे, चिपका आहे का, त्याच्यावर आमच्या घराची श्रीमंती. तुम्ही माझ्या घरामध्ये आजही आलं तर 10,000 पुस्तकांचं माझं स्वतःची लायब्ररी आहे, माझी. कारण पुढच्या पिढीला आपल्याला काय द्यायचं आहे नेमकं. तुकोबराय म्हणतात की जगी यायचा बाप व्हावा ज्याचा वंश सिद्धीस जावा. बापानं पुढच्या पिढीला प्रेस्टिज, प्रॉपर्टी आणि पॅकेज नसतं द्यायचं, तर बापानं पुढच्या पिढीला एक सामर्थ्य, एक दिव्यत्व द्यायचं असतं, डिव्हिनिटी द्यायची असते. म्हणजे तुमच्या माझ्या पाठीमागच्या पिढीने आपल्याला काय दिलं असेल तर ती डिव्हिनिटी दिली. आम्ही पुढच्या पिढीला काय देण्याचा प्रयत्न करतो की पॅकेज, प्रेस्टिज आणि प्रॉपर्टी देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ते देत असताना आम्ही आमच्या लेकराला सांभाळत असताना माझं घर कसं असावं, आम्ही दोघं कसं असावं, घराचं वातावरण कसं असावं ठरवून. कारण बाळ जन्माला घालायचं तर या सगळ्या गोष्टी पूर्वतयारी असली पाहिजे. परदेशामध्ये तुम्हाला बाळ जन्माला घालायचं असतं तर पेरेंटिंगचा कोर्स 3 महिन्याचा करावा लागतो, तरच तुम्हाला बाळंतपण करता येतं. आपल्या इकडे तर पिढ्याने पिढ्या आपल्या लेकराला नेमकेपणानं कसं वागावं, कसं वाढवावं म्हणजे सुरू होतं ना 5व्या 6व्या महिन्यामध्ये, 8व्या 9व्या महिन्यामध्ये. आणि बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावर ठरत राहतो. बाळ जन्माला आल्यानंतर ही अनमोल गोष्ट आमच्या आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर आता आम्ही स्वतःकडे बघावं लागतं की आम्ही कोणत्या प्रकारचे पालक आहोत. डायरेक्ट पालकत्वाकडे आपण जाऊ. पालकांचे प्रकार सांगितले मानसशास्त्रज्ञ. पहिला पालकत्वाचा प्रकार आहे की हुकुमशाह प्रकारचा पालक. मी आता वर्णन करतोय, त्याची लक्षणं सांगतोय. आपल्या आपण तपासून बघायचं की आपण कोणत्या प्रकारचा पालक आहे. हुकुमशाह प्रकारचा पालक, मग याच्यामध्ये तो पण असू शकतो आणि ती पण असू शकते. आपल्या घरात कोण आहे तुमचं तुम्ही बघा. आता इथं दोघं पण असाल तर एकमेकाकडे बघा. म्हणजे लक्षात घ्या की कोण आहे घरामध्ये, हुकुमशाह कोण आहे, तो आहे का ती आहे. कारण मगाशीच मी सांगितलं की लग्न हा एक असा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी घर पडतात. जोडप्याची गंमत अशी आहे की काही जोडपी अशी असतात मेड फॉर हिमसेल्फ असतात, म्हणजे ती त्याच्यासाठी जगते. काही जोडपी मेड फॉर हरसेल्फ असतात, तो तिच्यासाठी जगतो. काही जोडपी मेड फॉर इच अदर असतात, दोघं एकमेकासाठी जगतात. आणि काही जोडपी असतात ती मेड फॉर इच अदर असतात. बाबा आमटे, साधना आमटे, प्रकाश आमटे, मंदा आमटे, अभयभंग, राणीभंग. त्यांचे खुरटे आणि खुजे आणि तुमच्या माझ्यासारखे संसार नसतात. त्यांचे संसार असतात अख्ख्या जगाचा संसार असतो, स्वतःचा नसतो. अगं जग सुखी हो, जगातलं एखादं दुःख संपावं, जगातली एखादी वेदना संपावं आणि त्यासाठी दोन्ही एकरूप होतात. तो जिसमें एक जान है हम असते जगत राहतात. तुझं जगणं ते माझं जगणं, तुझा श्वास तो माझा श्वास, तुझं पाऊल ते माझं पाऊल, असं त्यांचं जगणं असतं. पुढच्या पिढीला त्यांच्यातल्या सांगावं नाही लागत की बाळा तुला कसं जगायचं. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं माझ्या वडिलांची मिरास आहे का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणजे माझ्या वडिलांची मिरासी कोणती आहे, तीच मिरासी मी पुढे चालवणार. उगाच भुसकट जगाच्या बाजारामध्ये याला किंमत आहे म्हणून मी त्याच्याकडे जाणार आहे यशासाठी नाही जाणार.
आम्ही आता आमच्या लेकरांना तयार करत असताना 3 P साठी तयार करतो. मगाशी म्हणतो पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टीसाठी. पॅकेज किती आहे, त्याला प्रेस्टीज आहे का आणि प्रॉपर्टी आहे का, 3 गोष्टीसाठी. आम्ही सगळ्यांनी तपासून बघावं. पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी ज्याला मिळाले ते सुखी आहेत का बघा. त्यांच्या घरामधून दुःखाचे हुंकार बाहेर पडत आहेत का बघा, का नाही पडत आहेत. तिकडे जात असताना मी मगाशी सांगितलं की माझा लेकरू मी जर घरामध्ये असेल आणि मी हुकुमशा प्रकारचा पालक असेल तर हुकुमशा प्रकारच्या पालकाची लक्षणं दहशत, म्हणजे बाहेर याच्या चप्पलचा आवाज आला ते पोरं चुपचुप होतात. कदाचित एकमेकामध्ये टॉन्ट पास करतात. हिटलर आला घराच्या घरातले वातावरण, प्रचंड वातावरण घरामध्ये तसं. या घरामध्ये संवाद नसतो, एक भीतीचं वातावरण असतं. बाप जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत थर्र असतो, म्हणजे माणसंच राहतात का या घरामध्ये असतं. मग होतं काय, मुलाला कुत्रा चावतो, सांगायची हिंमत होत नाही वडिलांना, कुत्रा चावला. मग तो मुलगा रेबीज होऊन 2 महिन्यात बापाच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतो, सांगत नाही, हिंमत होत. मग होतं काय हुकुमशा प्रकारच्या पालकत्वामध्ये, बाप गाडी आणतो घरामध्ये, कारण 1990 नंतरची पिढी आहे, त्याच्याविषयी फ्युचरॉलॉजिस्ट असं म्हणतात की 1990 पर्यंत माणूस माइंड आणि मॅटर दोन्हीवर प्रेम करत होता, वस्तूवर पण प्रेम करत होता आणि माणसावर पण प्रेम करत होता. पण 1990 नंतर जो चंगळवाद सुरू झाला, त्या चंगळवादामध्ये माणूस फक्त वस्तूवर प्रेम करतो. मग बापानं आणली गाडी आणल्यानंतर लहान पोरं त्या गॅरेजमध्ये खेळत असताना त्या पोराला वाटलं माझ्या वडिलांची गाडी आहे, काहीतरी लिहावं वडिलांच्यासाठी, म्हणून त्या लेकरानं एक दगड उचलला आणि गाडीवर रेखाटायला सुरुवात केली. तेवढ्यात बापाच्या लक्षात आलं गाडीवर रेखाटते, कालच गाडी नवीन आणली. लेकराला इतकं धोपटलं की पोराला खूप त्रास झाला, ऍडमिट करावं लागलं. ऍडमिट करून घरी आल्यानंतर पोरानं नेमकं काय गाडीवर खर्चटलंय, रंग असं काय केलंय म्हणून बघितलं तर लेकरानं त्या गाडीवर लिहिलं होतं आय लव्ह यू पप्पा. पण उशीर झाला होता. पप्पानं जे जखमा केले होते ना, जे गोरफडे उठले होते लेकराच्या हृदयावर, ते वेगळेच होते, कारण हुकुमशा प्रकारचा पालक आहे. पुढच्या प्रकारचा पालक आहे भित्रे पालक. त्याला घाबरतेच, बाहेर जाऊन आत्महत्या करेल का काय करेल, म्हणजे नकारच देत नाहीत पोराला. नकार पचवण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माणच करत. मग हे लेकरू 16व्या वर्षी एखाद्या मुलीला प्रपोजल देतं आय लव्ह यूच, मग ती नकार देते, कारण हे वाढलेलंच असते तसं, नकार पचवण्याची क्षमता नसते. मग जान्हवी तुपे, रिंकू पाटील, अमृता देशपांडे रस्त्यावर यांची खांडोळी पडते, तो आक आहे अथवा नाक आहे, तो हे वेरीचा ना, कारण नकार पचवण्याची क्षमता आम्ही आमच्या पोराच्या मध्ये दिलेली असते. म्हणजे 5 व्यक्तिमत्व आहेत, शारीरिक व्यक्तिमत्व, मानसिक व्यक्तिमत्व, भावनिक व्यक्तिमत्व, बौद्धिक व्यक्तिमत्व आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व. त्याच्यामध्ये मानसिक आणि भावनिक व्यक्तिमत्वामध्ये ती लेकरांची कमकुवत राहते. त्याला भित्रे पालक आहे. 3ऱ्या प्रकारचा पालक आहे, त्याचं नाव आहे रूढीवादी पालक. रूढीवादी हे कायम भूतकाळात असतं. आमच्या काळात असं होतं आणि आमच्या काळात तसं होतं. आम्ही मासे मारत होतो, आम्ही वड्याला जात होतो, आणि बोरं खात होतो आणि जांभळं खात होतो, आम्ही हिरीत उड्या मारत होतो आणि आम्ही करत होतो. कायम रूढीमध्ये कायम. मी सुद्धा कधीतरी हे वाचायच्या अगोदर मी पोराला सांगायचं कसलं खेळताय तुम्ही. आम्ही मी त्याला म्हणायचो की इटी दांडू नावाचा खेळ मी खेळलायस का, माहीतच नाही ना त्या लेकराला. मग मी त्याला सांगायचो हुशार की भूतकाळामध्ये कसं असायचं. मग विट्टी आणि दांडू याच्यामधलं मी समाजशास्त्र त्याला सांगायचो. अबुधाबी नावाचा मी खेळ लहानपणी खेळायचो. म्हणजे वाकड्याचा दोरा एकाचा, शिंदे एकाच्या, वरचं कापड एकाचं, शिवायचं, हाणायचं एकाच्या पेटतात, त्यानं पाय नाही केलं तर त्याच्यात दगड घालायचं, कोणाच्या चेडू बनवायचा. समाजशास्त्र होतं. आम्ही खेळताना एक समृद्ध जगलो ना. इटी दांडू खेळत असताना दांडू काढायला जायचो रानात, बाबळीचं झाड बघायचं, सरळ असलेली थापी तोडायची, वसायची, त्याला इट्टी कोलायला जागा करायची, इट्टी कोलायची, इट्टी फुटली तरी हिंगण मिटक्याचं झाड बघायचं वाड्यात, हिंगण मिटका आणायचं, रात्री पाण्यात घालायचं, त्याच्यावरचं टारपाल काढायचं, मग सकाळी त्याची इट्टी व्हायची. सचिन तेंडुलकरला षटकार मारताना जे स्किल लागत नाही त्याच्यापेक्षा 1000 पटीनं दांडू, इटी दांडू खेळताना दांडूचं डांबार मारताना स्किल लागतं. जी खेळलंय त्याच्या ध्यानात ती रूढीवादी बाय आहे म्हणून सांग. असं डांबार मारलं की इतकी अशी बर्र दिसली गेली की मग त्यावेळेला मोजायचं असं, हे पाव हिट्टी रिंगी तेरी मेरी, चौथा दांडू पिलू पांडू संपू डोळा सट्टाक फटाक, येरा पाव दोरा चिट्टी मेरा मिठी चारी घोड पारी गाय डेळ किचूल, की जे खेळलंय ना त्याच्या ध्यानात याच्यामध्ये काय काय आनंदाची गोष्ट. हे रूढीवादी पालक. मी आता बोललो कायम भूतकाळात प्रमाण. मी 84 साली इथे होतो, 88 साली तिथे होतो, म्हणजे इथे असे झाले आणि तिथे तसे झाले. हा रूढीवादी पालक कायम भूतकाळामध्ये असतो.
त्याच्या पुढचा पालक आहे निग्लेक्टेड पालक. हे तुझं तुझं माझं मी. इमोशनल इन्व्हॉल्वमेंट नाही. मी तुझ्यासाठी फक्त ATM सेंटर आहे. घे पैसे, तुला कधी पाहिजेत बघ, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, तुला जे पाहिजे ते घे, मी तुला साधनं देतो. बघ इमोशनल म्हणजे जे भावनिक विश्व असतं ते दोघांच्या मध्ये, आई वडील आणि त्या लेकराच्या मध्ये, निग्लेक्टेड पालक. आणि त्याच्यामध्ये पुढचा जो पालक आहे त्याला काही सुजान पालक असतो. या सुजान पालकत्वामध्ये इमोशनल इन्व्हॉल्वमेंट असतं, मॅच्युरिटी असते. सगळे निर्णय घरातले लोकशाही पद्धतीने घेतले जातात. विन विन सिच्युएशन घरामध्ये असते, प्रत्येक जण आनंदी असतो. विन विन सिच्युएशन, सगळे संवाद विन विन सिच्युएशन मध्ये संपतात. म्हणजे आय एम ओके, यू आर ओके या पद्धतीने त्या घरातले सगळे संवाद असतात. खूप आनंदी आणि मधुर वातावरण असतं. म्हणजे त्या घरातलं वातावरण की ज्याच्यामध्ये मॅच्युअर सुजान पालक असं म्हटलं जातं. म्हणजे PARENT सुजान पालकाची लक्षणं सांगत असताना पेरेंटचा लॉंग फॉर्म आपण बसू. P म्हणजे प्रिपेअर्डनेस असं. प्रिपेअर्डनेस मध्ये माझं पोरग नेमकं मला कोणत्या गोष्टीसाठी तयार करायचं, माझ्या मुलाला मी जाणतो का, माझं मूल जाणून घेणं म्हणजे प्रिपेअर्डनेस. त्याच्याविषयी आपण नंतर थोड्या वेळाने घेतो. A फॉर अवेअरनेस, माझ्या पोराला नेमकं काय आवडतं, म्हणजे खायला काय आवडतं, त्याला रंग कोणता आवडतो कळतच नाही. बऱ्याच वेळेला पोरग सारखं सारखं हॉटेलमध्ये गेल्यामुळं रविवारी बरोबर गेल्यानंतर आपल्या अगोदर ते घेते कार्ड, मेनू कार्ड, आपल्या अगोदर सांगते की आज काय खायचं आहे. आणि गंमत असते म्हणजे हॉटेलमध्ये गेले की म्हणते भजी काय झाले घरच्या सारखे, घरचे भजी चांगले झाले तर मध्ये भजी काय झाले हॉटेलमधल्या सारखे. म्हणजे फिलिंग हॉटेल इन होम अँड फिलिंग होम इन हॉटेल असं नेम हॅलो अँड शालो त्याच्यामध्ये ते जगत असतं. ए फॉर अवेअरनेस, मला माझ्या लेकराच्या संवेदनाची ठिकाणं, त्याची समर्थ स्थानं कोणती आहे, त्याची दुर्बल स्थानं कोणती आहेत, तो कसा आहे, त्याचा नेमकेपणा कोणता आहे, तो एक्स्ट्रॉवर्ट आहे, तो इंट्रॉवर्ट आहे. म्हणजे त्याची भविष्यामध्ये समाजामध्ये तो उभा राहत असताना त्याच्यामध्ये कोणकोणते गुण आहेत आणि दुर्गुण आहेत त्याची मला माहिती आहे. मग त्याचा विकास करत असताना त्याच्या समर्थ स्थानाचा विकास आणि त्याच्या दुर्बल स्थानाचं काढून टाकणं हे बाबच काम असतं. म्हणजे आपल्या सामर्थ्यानं, आपल्या शब्दानं, आपल्या कृतीने ते काढून टाकता येतं. आर फॉर रोल मॉडेल समज. पोरगी लग्नाला आली आणि पोरीला जर विचारलं की तुला तुझा नवरा कसा आला, पोरीनं उत्तर द्यायला पाहिजे मला माझा नवरा माझ्या वडिलांच्या सारखा. कारण तिनं जन्मापासून बघितले की माझा बाप संसाराचा गाडा रेटत असताना त्यानं काय कष्ट घेतले, तो किती मॅच्युरिटीनं जगतोय आमच्या सगळ्यांच्या बरोबर, घरातल्या प्रत्येकाच्या बरोबर त्याचे संवाद किती विलक्षण आहे, त्याचं जगणं किती विलक्षण आहे. आणि मला माझ्या आईचा जसा संसार सुखाचा झाला तसा माझा संसार सुखाचा मला व्हायचा असेल तर माझा रोल मॉडेल माझ्या वडिलांच्या सारखा असला माझा नवरा. आणि पोराला जर विचारलं की तुझी बायको तुला कशी हवी आहे तर रोल मॉडेल म्हणून त्यांना आपल्या आईचं नाव घेतलं पाहिजे. कारण त्यानं बघितलंय की माझी आई संसारामध्ये जी राबते आहे, घर उठायच्या अगोदर उठणारी आई, घर झोपल्यानंतर झोपणारी आई, रात्रंदिवस वेड्यासारखं कष्ट करणारी आई, संसाराचा गाडा कुठं रुतला तर बापाला हात लावून पुढे गाडा ढकलण्यासाठी मदत करणारी आई बघितली ना तेव्हा, त्या पोरानं बघितली आहे म्हणतात ठरवतो. आम्ही रोल मॉडेल कोणते, ई फॉर एम्पथी असं म्हणतो. आपल्या लेकराला जगत असताना सहानुभूती पाहिजे. म्हणजे जगती आजूबाजूच्या, म्हणजे त्याला उदाहरण मानसशास्त्रज्ञ असं देतात, दोन मुलं घरामध्ये आहेत, दोघांना एक आंबा दिला, एक आंबा दिला तर एक जाऊन खालच्या खोलीमध्ये एकटेच खाते आणि एक बाहेर जात आहे, त्याच्या पुढी करतंय, अख्ख्या गल्लीला वाटतंय, राहिलं तर खात पण खातंय नाही तर खात पण नाही. सेकंड आपलं एकटं जाऊन खाणारा पैकी आहे खाली, आपलं आपणच खाणारा पैकी आहे का त्याच्यापैकी त्याची एम्पथी कोणती, त्याला शिकवलं का, त्याचे डोळे देखणे जे कोंडी ती साऱ्या नाभा ओळी ती दुःखे जनांच्या सांडी ती नेत्र काढा, त्या लेकराला शिकवलं. अरे बाळा, डोळे तेच देखणे आहेत की ज्या डोळ्यामध्ये दुसऱ्याच्या दुःखानं टचकन पाणी येतं. तू तसं आहे. तुकोबराय म्हणतात की पर दुःखे दुःखी पर सुखे सुखी, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणार, दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणारा माझं लेकरू आहे का त्याच्यामध्ये. ई फॉर एम्पथी. टी फॉर ट्रस्ट, मी एअर फॉर निगेटिव्हिटी. म्हणजे आमच्या घरामध्ये बोलताना शब्द, शब्दाचा टोन आणि जे काही टिप्पण्या करायच्या असतील त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी किती आहे ती सांभाळ ठेवते. कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये येणार नाही. म्हणजे समजा नापास झालं तर तू त्याच लायकीचा आहेस असले टिप्पण्या आपण सरकवतो का, तुझी पात्रताच आहे. म्हणजे निगेटिव्हिटी कोणतीही नसणार. आणि टी
फॉर ट्रस्ट असतात, विश्वास. आपण कधी डोंबराचा खेळ बघितला असेल. त्या डोंबराच्या खेळामध्ये दोन्ही बाजूला बांबू असतात, मध्ये तार असते. ती 7-8 वर्षाची पोरगी हातामध्ये बांबू घेऊन या काठावरून या काठाकडे जात असते. तिच्या चेहऱ्यावर निर्भयता असते. ती एक एक पाऊल पुढे टाकत असते. आपण आता कधी डोंबराचा खेळ लागला चौकामध्ये तर मनापासून त्याचं निरीक्षण करा. ती पोरगी आहे ना हातामध्ये बांबू घेऊन चालणारी, ती बिनधास्त का चालते? कारण तिचा बाप खाली आहे ना, तो ढोल वाजवत असतो. बापानं पाऊल टाकलं की पोरीचं पाऊल पुढे पडतं. बापाचं पाऊल की पोरीचं पाऊल. त्या पोरीला ढोल जोपर्यंत वाजतो आहे तोपर्यंत ती निर्भय आहे, कारण तिला विश्वास आहे की या तारेवरून मी खाली पडले तर माझ्या बापाचा डोल खाली वाजतोय, तो कॅच करायला माझ्यासाठी तिथं उपस्थित आहे. तुमचं माझं लेकरू जगाच्या बाजारामध्ये कधी फेल झालं, घसरलं का नाही घसरणार? आपण माणूस आहोत, आपण चुका करणार आहोत, आपण केलेल्या आहेत. तुमची माझी लेकर सुद्धा करणार आहेत का नाही करणार? पण ती चुकल्यानंतर त्याला त्याच ताकदीनं खाली विश्वास, हा माझा बाप माझी आई मला खाली कॅच करायला तयार आहे. तो ट्रस्ट म्हणजे विश्वास. पण बाप म्हणून घरी आहे. मी 12वीला नापास झालो, इथंच होतो सायन्स कॉलेज सातारला, नापास झालो. आता काय त्यावेळेचं वय होतं 17 वर्ष. मला वाटलं की आता बाबा हाय संध्याकाळी सगळं. पण मी घरी गेल्यानंतर माझे वडील काहीच बोलले नाही. मला जवळ घेतलं, माझ्या केसातून हात फिरवला, माझी पप्पी घेतली. म्हणजे जाऊ दे, वाघाचं पिल्लू आहेस, नापास तर नापास, त्याच्यात काय? तर माझ्या वडिलांनी त्यावेळेला मला जवळ नसतं घेतलं, माझ्या केसातून हात नसता फिरवला, माझ्या कपाळाची पप्पी नसती घेतली तर कदाचित कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असतो. एक स्पर्श बापाचा, एक निगेटिव्हिटी कुठपर्यंत घेऊन जाते आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये. अन्यथा जर ते ट्रस्ट नसता, वडिलांचा आईवडिलांचा नसता ट्रस्ट, तर आम्ही कुठपर्यंत पोहोचलो असतो. आम्ही म्हणजे असं म्हटलं जातं की ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. आणि मग आता पुढची पालकत्वाची पुढची गोष्ट की माझं बाळ नेमकं कोणतं आहे, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता. इथं करिअर निवडणीचा भाग येतो की माझ्या बाळाला नेमकं करिअर कोणतं असावं, कोणतं दिलं पाहिजे. करिअर निवडीविषयीच आणखीन एक भन्नाट पुस्तक आपल्याला सगळ्यांना वाचायची चुकून सवय असेल. कारण जानेवारीमध्ये या भारताचा सर्वे झाला वाचणाऱ्यांचा, तर फक्त 3% लोक वाचतात या देशामध्ये. 3% लोक वाचतात सगळ्या क्षेत्रातले लोक. पुस्तकाचं नाव आहे जीवनाचं करायचं काय, लिहिलंय अभयभंग सरांनी. ही करिअर निवडत असताना पोरानं कोणत्या प्रकारचं करिअर निवडायचं? मगाशी मी सांगितलं की पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी का त्याच्यापेक्षा वेगळं. की मग माणसं 4 प्रकारासाठी जगत असतात. हे काही माणसं प्लेजरसाठी जगतात, खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, येथील मागे मोर. चव्हाण साहेबांनी, मी आता येत होतो त्यांच्या घराकडून, तर सगळ्या कास तलावाकडे गाड्या निघाल्या होत्या. ते म्हणजे लवकर काढ गाडी, आता हे जर अडकलं तर काय खरं नाही. या सगळी निघाली रविवारी असल्यामुळे तिकडे. म्हणजे खा प्या आणि मजा करा. काही जणांचं आयुष्य भन्नाट आयुष्य असतं त्यांचं. असं कुठंतरी लिहिलंय की जगभरामध्ये 3 कोट म्हणजे गर्भाशयाच्या पिशव्या काढून टाकलेल्या आहेत. त्याची 2 कारणं आहेत. बाळच नको आम्हाला, असंच जगायचं निवांत, आम्ही दोघं जगायचं. म्हणजे अम्युजमेंटसाठी काही जणांचं अख्खं आयुष्य असतं त्याच्यासाठी. ही जी 5 इंद्रिय दिलेली आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, त्याचे चोचले भागवणं आणि त्याच्याच आयुष्यामध्ये जाणं. म्हणजे खाण्यासाठी जगणं का जगण्यासाठी खाणं, त्याला 2 शब्द वापरलेत अभयभंग सरांनी. कॉम्पिटिशन आणि कन्झम्पशन या 2च गोष्टी शिल्लक राहिलेत आपल्या जगामध्ये. खायचं नुसतं निबार. म्हणजे आम्ही तर सरकारी खात्यात दुपारीच आम्ही निवडलेलं असतंय. आज गेलो ऑफिसला की आज संध्याकाळी कुणाला बुडवायचं ठरलेलं असतंय. आज कुणाचं प्रमोशन किंवा आणखीन काय असलं तर कुणाची इन्क्रिमेंट. मग आम्ही सगळे वेळी मिळून ऑफिसमध्ये ठरवले असतं ज्या ढाब्यावर जायचं. आमचं ब्रीद वाक्य काय असतं, बाहेर जाऊन वकील पण ह्याला बुडवल्याशिवाय राहणार नाही. एवढा मोठा म्हणजे खाण्यासाठीच ती जगतात म्हणजे ते अम्युजमेंट. मी हे सांगतोय, हे चुकून कुणाला लागू पडत असेल तर तो योगायोग समजा. कुणाला टार्गेट केलेलं नाही. बरं असाल तर खावा ना, माझं काय म्हणणं, माझ्या खिशातनं खाताय का तुम्ही? फक्त जे सांगितलंय ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. काही माणसं असतात ती पॅशनसाठी जातात. जसं की लता दिदी आयुष्यभर गात राहिले. म्हणजे आयुष्याचं शेवटचं गाणं गात असताना, आता 20व्याचे क्षण गात असताना सुद्धा वाटत राहतं की काय अजरामर. वयाच्या 63व्या वर्षी एक तुझे के लिए मधलं गाणं गायलंय. 16 बरस की
भारी होऊन आणि ते सूट होतंय ना त्या अग्निहोत्रीला. त्याच्यासाठी शेंगदाणे नाही खाल्ले आयुष्यभर, त्याच्यासाठी आईस्क्रीम नाही खाल्लं, कुठलाही तेलकट पदार्थ आयुष्यभर नाही खाल्ला. 1008 वेळा गायत्री मंत्र म्हटल्याशिवाय पाणी नाही पिली दिदी. पॅशन साठी जरी जगायचं असलं तरी काही तप करावं लागतं, त्यावेळेला आयुष्याची पत वाढते. त्या जगल्या, त्यांच्यामध्ये ते पॅशन होतं. कलाकार असते, आज ही अमिताभ बच्चन 17 तास काम करतात. ते त्या कलेवर इतकं विलक्षण प्रेम करतात, इतकं दाखवेल. मी नाममध्ये काम करतो आहे नानाजींच्या सोबत. मीटिंग मध्ये असताना सुद्धा काहीतरी लिहिणं चालू असतं आमच्याकडे. मग ते त्यांच्या कविता होतात, मग गाणी होतात त्यांची. ती माणसं पॅशनसाठी जातात. आपल्याला पॅशनच नसते, मरेपर्यंत पॅशन एकच, आज कुणाला काढायचं तेवढी एकच, आज कुणाची शिकवायची. जसं की ज्ञानेश्वर माऊलींचं ब्रीदवाक्य होतं की अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिने लोक. आणि आपलं पॅशन काय असतं, अवघाची संसार एकट्याचाच करीनं बाकीच्यांची वाटच लागली. त्या पद्धतीनं काही माणसं पर्पज साठी जातात, खूप कमी माणसं. त्या पुस्तकामध्ये या जीवनाचं करायचं काय त्याच्यामध्ये सुद्धा सांगतात की बाळांनो, जीवनाचे 2 आयाम आहेत, एक आयोजन आणि एक प्रयोजन. मी का जगायचं हे मला कळालं की मी कसं जगायचं याचं मला उत्तर मिळतं. मी का जगायचं याला मला जर उत्तर मिळत नसेल तर कसं जगणं म्हणजे प्रयोजन आहे, म्हणजे आयोजन आहे. मला आयुष्यभर नुसती सुखाची साधनच गोळा करायची. अर्थ प्राप्ती हा जीवनाचा कधीच अर्थ होऊ शकत नाही. अर्थ पूर्ण जगणं हा जीवनाचा खरा अर्थ आहे. आणि तो ज्याला सापडतो त्याला जीवनाचा पर्पज काय असू शकतो. अशोक वानखेडे नावाचा मुलगा, अशोक देशपांडे नावाचा मुलगा, आपण यावर्षी युवा शिबिराला घारेवाडीला त्याला आणलं होतं. हा परभणीचा. जगत असताना शिकायचं होतं, वेटर म्हणून काम केलं, कुणाच्या घरी काम केलं, दुःख दारिद्र्य वेदना सहन करत IT इंजिनियर झाला. पुण्यामध्ये IT कंपनीमध्ये नोकरीला लागला. 35 लाखाचं पॅकेज. भूतकाळ कष्टाचा, दारिद्र्याचा. 13 तासाचं काम करून तो पिंपरी चिंचवडमध्ये असलेल्या त्याच्या खोलीमध्ये यायचा. रस्त्यावर त्याला एखादं अनाथ पोरगं दिसलं की त्याला घेऊन यायचं. वर्षभरात त्याच्या खोलीत 16 पोरं झाली. 10 बाय 10ची खोली. संध्याकाळी नोकरीहून आलं की त्या पोरांचा स्वयंपाक करायचा, त्यांना शिकवायचं. पोरगा आजारी पडलं की शेजारी डॉक्टर अनिल कुलकर्णी म्हणून होते सर्जन, त्यांच्याकडे दाखवायला घेऊन जायचं पोरगं. ते रोज वेगळं कुठलं पोरगं आणतंय म्हणून डॉक्टरना संशय आला, रोज वेगळं कुठलं आणतेस. ते डॉक्टरला घेऊन घरी गेले तर डॉक्टर अनिल कुलकर्णींनी बघितलं की एका खोलीत 16 आणि हे सगळ्यांना सांभाळतंय, शिकवतंय काय, स्वयंपाक काय करतंय. वय वर्ष 27-28. डॉक्टर साहेबांनी आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या पुढे 2 किलोमीटरवर या अशोकला डॉक्टर साहेबांनी स्वतःची करोडो रुपयाची जमीन 2 एकरची त्याला दिली. आज तुम्ही तिथं गेला तर त्या 2 एकरमध्ये अशोकनं अनाथाश्रम स्थापन केलाय. आज 150 ते 200 पोरं तो सांभाळतो. वय वर्ष 35. त्याच्या बायकोचं वय 29. जन्माला आलेली पोरगी सुद्धा त्यांच्यासोबत राहते. की माझं पिल्लू अशोक देशपांडे नावाचं 35 वर्षाचं सकाळी 4ला उठतं आणि रात्री 11ला झोपतं. दिवसभर या पोरांची आईबाप होतं. आभार आहे त्याचं हृदय. हजारो या पोरांना सांभाळणं सोपं काम नाही. एका कार्ट्याला सांभाळताना आम्ही एवढी बेईमानी, एवढी गद्दारी, एवढी हरामखोरी करतो. हे तर 100-150 घरातली 150 पोरं ज्याला आभाळ नाही, नीतीनं जन्मताच ज्यांचा आभाळ हिरावून घेतलंय त्या पोरांना माझा पोरगा सांभाळतो. त्याला जीवनाचा अर्थ कळालाय. या 3.5 हाताचा या 3.5 हाताचा ढेर फक्त खाप्या आणि मजा करण्यासाठी नाही, संपोगिरीसाठी नाहीच आहे. त्याच्यासाठी हा जन्मच नाहीये. त्याला कळालाय पर्पज आयुष्याचा. आम्ही आमच्या लेकराला त्याच्या आयुष्याचा पर्पज, हेतू कोणता आहे तो निवड करायला आम्ही देणार आहोत का त्याच्यामध्ये. त्याच्या आयुष्याचा हेतू निवडायला. आणि शेवटी आयुष्याचा आणखीन एक हेतू आहे, त्याला सांगितलं की हॅपीनेस, की जो संतांना सापडतो इकडे जाणार नाही. मग आता आपल्याला ठरवायचं की माझ्या घरातलं बाळ आहे तर त्या बाळाला मला हॅपीनेस द्यायचा, आनंद द्यायचा. या 3-4 गोष्टीच्या पाठीमागं जर आता मी सांगितलं की ह्या गोष्टीच्या पाठीमागे आहेत, ते सुखी आहेत का बघा, त्यांच्यामध्ये आक्रोश आहे. गार्डनर नावाचा विचार बनताय, तो सांगतो की तुमच्या
माणसाच्या मेंदूमध्ये ठराविक 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता. पूर्वी हजारो वर्षापूर्वी जे 4 आश्रम होते, म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, म्हणजे 24व्या वर्षी लग्न व्हायचं. त्यावेळेला 24व्या वर्षापर्यंत ते बाळ 64 कला शिकायचं. 64 कला शिकून ते स्वतःच्या पोटाची खळगी, आईबाबाच्या पोटाची खळगी भरण्याच्या लायकीच व्हायचं आणि मग लग्न करायचं. आणि लग्न झाल्यानंतर त्याला आशीर्वाद त्यावेळेला दिला जायचा की अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्री सौभाग्यवती. तुला 8 पोरं होती ना, 8 पुरी होती. पुढच्या म्हणजे 42 वर्षामध्ये तेवढं कारभार तू करायचं लग्न झाल्यानंतर. पण त्यावेळेला मला प्रश्न पडायचा की 8च का, 10 का नाही, अष्टपुत्र का, दशपुत्र का नाही, षोडशपुत्र का नाही. मग अलीकडे गार्डनर नावाचा विचारवंत असं म्हणतो की माणसाच्या बुद्धिमत्तेमध्ये ठराविक 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत आणि त्यात आपलं कार्ड, आपला बाळ्या किंवा आपली बाळी नेमकी कुठल्या बुद्धिमत्तेची आहे तिचा शोध घ्यायचा आणि तिला त्या क्षेत्रामध्ये वापरायचा. आधार द्यायचा त्या लेकराला, आश्रय नाही द्यायचा, आश्रित नाही त्याला बघून टाकायचं. आणि त्याला आधार देत असताना त्याला त्या क्षेत्रामध्ये जिथं आनंद मिळणार आहे त्या आनंदाच्या क्षेत्रामध्ये आपलं बाळ घालायचं. मग माझं लेकरू नेमकं कुठल्या बुद्धिमत्तेचं? भाषिक बुद्धिमत्ता म्हणून त्यांनी सांगितलं. या बुद्धिमत्तेचं लेकरू असतं, सिनेमाला गेलं, लग्नाला गेलं, साखरपुड्याला गेलं किंवा आता कार्यक्रमात घरी गेलो तर सगळं सांगते, तपास मारते. पाहुणा आला, कुणी आला, ढिलच पडत नाही. ते चौकात जरी बसलं तर ते बोलतच राहतं. याच्यामध्ये याचं शब्द सामर्थ्य प्रचंड असतं, थपा मारण्याची क्षमता प्रचंड असते. म्हणजे शब्दाचं भंडार त्याला असतं आणि त्याला बोलल्याशिवाय, टपुऱ्यात आहे ते पुढच्याला सांगितल्याशिवाय त्याला झेपतच नाही. त्याची भाषिक बुद्धिमत्ता करा, त्याला वक्ता करायचं ना. त्याच्यासाठी म्हणजे त्याची जी क्षमता आहे बोलण्याची, त्याला निवेदक वगैरे करायचं, त्याला आमच्यासारखं बडबडणारं वगैरे करायचं. मी आता गावात राहतोय, आमच्याकडं मायकेल त्याला म्हणायचं. गावाकडे आमच्या 3-4 मायकेल आहेत. स्मशानात पण तेच असतात आणि लग्नात पण तेच असतात आणि त्यांचं एक वाक्य परमनंट असतं. म्हणजे स्मशानात असताना यांच्या आत्म्याला शांती मिळू दे आणि लग्नात असताना सुद्धा यांच्या आत्म्याला शांती मिळू दे. त्याला भानच राहत. त्याची भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे ते बोलणार असेल तर त्या क्षेत्रामध्ये तो एक्स्ट्रॉवर्ट आहे, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. दुसऱ्या प्रकारची बुद्धिमत्ता त्यांनी सांगितलं की गणितीय बुद्धिमत्ता. तिथं गणित परफेक्ट असतं, गणित खूप छान असतं. दुर्दैवानं माझं गणित कधीच चांगलं नव्हतं. 10वीला सुद्धा मला बरोबर 52 मार्क पडले. ते पण त्या कदाचित पेपर तपासणाऱ्यानं माझ्यावर खूप मोठी कृपा केली, हे ढकलून ते पुढच्या वर्षी याचा पेपर येण्यापेक्षा, म्हणून ते 52 मार्क मला. गणितीय बुद्धिमत्तेचं जर घरामध्ये आपलं लेकरू असेल, याला किराणा दुकानात पाठवा, याला भाजी आणायला पाठवा, याचा हिशोब परफेक्ट असतो. किंवा पुढचं चालतंय कसं, तिरकं चालतंय, सरळ चालतंय, याचं लॉजिक बिजिक परफेक्ट असतं. त्याची गणितीय बुद्धिमत्ता. मला गणिताच्या माणसाचा हेवा वाटतो. असं कोणीतरी सांगितलं नाही, गणिताचे प्राध्यापक आहेत, गणितामध्ये PhD झाली, अशी ओळख करून दिली की मी त्याच्याकडे असाच बघत राहतो. हे एलियन्स आहे का, असं वरून आले का काय असं. कारण ती गणितीय बुद्धिमत्ता वरदान असतं, एखाद्याला दिलेलं असतं, चटकन ते करण्याचं दिलेलं असतं. मला दिलेलं नाही. म्हणजे टकुर फोडून हिशोब हिशोब आता लग्न झाल्यापासून मी कधीच केलेलं नाही. ते सगळं बायकोकडे दिलेलं आहे. तिची थोडी क्षमता आहे गणितामध्ये म्हणून तिच्याकडे ती गणितीय बुद्धिमत्ता असते. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता तिला संगीतीय बुद्धिमत्ता असते. हे घरात जरी असलं तरी टेबल वाजवते, असं बाथरूम मध्ये गेलं तरी गाणं म्हणते. मग ते सामी सामी म्हणत असेल किंवा आणखी कुठलं म्हणत असेल, पण ते म्हणतंय, सूर लावते, तर ते गायक होणार आहे, ते संगीतकार म्हणून संगीत त्याला ती बुद्धिमत्ता दिली ना. कार्तिकी गायकवाड नावाचे लेकरू आळंदीमध्ये जन्माला आलं. तिच्या आई वडिलांना कळालं 8व्या-9व्या वर्षी की हिला सूर आहे, हिला गायला जमतं, हिला गायला येतं, हिला गळा आहे. ती जर दुर्दैवानं आमच्या पोटी जन्माला आली असते, करिअर ओरिएंटेड आईबाबाच्या पोटी, लातूर पॅटर्न, कोटा पॅटर्न मध्ये किंवा अकॅडमी पॅटर्न मध्ये जर ते बाळ कार्तिकी जर आमच्या पोटी जन्माला आलेली असती तर तिला आम्ही नोटा छापायची मशीन चालली असते. कारण तिला ते नाही ना, कारण दिलंय निसर्गानं. आई वडील खूप चांगले, कारण लक्षात आलं की माझ्या बाळाची क्षमता आहे गाण्याची, तर तिला गाण्यामध्येच, कारण ती कला तिला दिली, गळा तिला दिलाय, तर ती गायिका झाली तर ती स्वतःही आनंदी होईल गाताना आणि तिचा रस घेणार आहे, रसिकांना सुद्धा ती आनंद देईल, कारण ती निसर्गाने तिला दिलेली ते गाणं तिला दिलं. आता इंद्रजित देशमुखने जर गाणं म्हणायचं ठरवलं तर तुम्ही थांबाल का इथं? नाही ना, कारण मला दिले ते नरड दिले ना.
आणि नरड कांट सिंग ना. आणि समजा नरड्यानं गळा होण्याचा प्रयत्न केला तर ते त्याच्या आयुष्याचं वाटत आपल्या सगळ्यांच्या लक्षात. आणि हा प्रयोग मी स्वतःवर केला. मी शिरोडा गट विकास अधिकारी होतो 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी. अजित कडकडे त्यावेळेला यायचे गायला. महिन्याच्या पहिल्या गुरुवारी नरसोबाच्या वाडीला सेवा द्यायला यायचे. इकडच्या घाटावर बसायचे. समोर औरवाडच्या घाटावर सुद्धा हजारो माणसं, इकडे सुद्धा हजारो माणसं. आणि मग त्यांचा तो पहाडी आवाज आणि ते गायला सुरुवात करायची. निघालो घेऊन दत्तांची पालखी वाटवळणाची. तो आवाज, ते संगीत त्या पंचगंगेच्या पाण्यावर सुद्धा तरंग यायची. भारावून जायचं वातावरण. आणि त्या ऐकल्यानंतर मला वाटलं की मला पण गायला आलं पाहिजे. नांदरी नावाचं शेजारचं गाव आहे. तिथे 71 वर्षाचे शिकवणारे संगीत शिक्षक होते. गुरुजींना मी बोलवलं, पैसे दिले ऍडव्हान्स. म्हटलं गुरुजी मला गाणं शिकवत. गुरुजी मला महिनाभर गाणं शिकवत होते. महिनाभर निष्ठेनं. ऑफिस सुटलं की 7 वाजता यायचे गुरुजी आणि एकच गाणं मला महिनाभर शिकवत होते. नाथरायांचा अभंग मला शिकवत होते. जैस्या परी आहे तैस्या स्थिती राहे कौतुक पाहे संचिताची. एकच अभंग महिनाभर. गुरुजींनी 1 महिन्यानंतर ते पैसे माझ्या टेबलवर ठेवले. म्हणजे साहेब नमस्कार. मी म्हटलं का नाही निघालो. म्हणजे माझा आवाज बदलायचा मला सोडून. जो मी नाही तो जर होण्याचा मी प्रयत्न केला तर त्याच्या आयुष्याच्या चिन्ह आहेत. अंजली जोशी त्यांच्या सुजाण पालकत्व नावाच्या पुस्तकामध्ये एक वाक्य खूप सुंदर सांगतात. तुमचं प्रत्येकाचं मूल वेगळं आहे. कुणाचं जाई आहे, कुणाचं जुई आहे, कुणाचं मोगरा आहे. प्रत्येकाचं फूल वेगळं आहे. त्याचं जाई असणं, जुई असणं, मोगरा असणं ते त्या बाळाची ते त्याचं अद्वितीयपण आहे. जगाच्या बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला मार्केट आहे. म्हणून तुम्ही जाई जुई मोगऱ्याच्या कळ्या कुस्करून त्याचा गुलाब करण्याचा प्रयत्न नका करू. तुम्ही त्याच्या आम्हाला आमचं पोरगं भविष्यामध्ये जात असताना म्हणजे मलाही कित्येक जण आडवा मला विचारायचं की घाल ना पोरगं, तुझं पोरगं IAS होईल, असं होईल. अरे नाही ना बाबा, त्याला नाही ना जायचं. तो IAS होईल, IPS होईल, पॅकेज प्रेस्टिज प्रॉपर्टीमध्ये लाल दिव्याची गाडी असेल, नमस्कार करणार असेल. पण 40व्या वर्षी BP आणि शुगर. मला माझं बाळ 40व्या वर्षी BP आणि शुगर झालेलं मला नको आहे. काही नाही झालं तरी चालेल आयुष्यामध्ये. ते आनंदी आणि सुखी असलं तर चालेल. मला त्याला आनंदी आणि सुखी बघायचं. मला ते ह्या तुमच्या माझ्या ह्या म्हणजे क्षुद्र गोष्टीमध्ये आहे ना, आम्ही आता जे समजतोय की आपल्याला आपलं बाळ असं असलं पाहिजे, तसं असं लोकांनी नमस्कार केला पाहिजे, करा करा करा. काही नसते, सगळं खोटं आहे. साहेबांना विचारा. नोकरीला मी असताना माझ्या दारावरचा शिपाई ना, तो कर्र दिशे वाकायचा. आता घासून गेला तर बघत सुद्धा नाही. इतकी वाईट अवस्था असते. तरीही माणसं त्याच्या पाठीमागे का जात असतात मला माहिती नाही. सत्तेसाठी एवढी का आपापलेली असते. पदासाठी, प्रतिष्ठेसाठी. तुम्ही मनावर घेऊ नका, तुमचं चालू राहू दे. त्या पाठीमागे काही जात असतात. तिसरी गोष्ट मी म्हटलं की संगीतीय बुद्धिमत्ता. पुढची बुद्धिमत्ता आहे तिला असं म्हटलं की शारीरिक बुद्धिमत्ता. हे खेळात चांगलं असतं, ते अभिनय चांगला करतो. म्हणजे घरात आले की डिट्टो नक्कल करते. गुरुजींची सुद्धा, शिक्षकांची सुद्धा, पाहुण्यांची सुद्धा बरोबर नक्कल. म्हणजे ह्याचा नादच करायचा. म्हणजे शिक्षक एखादे मध्ये काही शिक्षक म्हणत असतात ना, आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून. पण ते घरी आल्यानंतर ते सांगते आणि म्हणून सर होते की नाही, ते असंच करते. ते उभा राहूनच शिकवत असते आणि म्हणून बरं का, कारण की असे असतात काय. म्हणजे तुम्ही सुद्धा असण्याची शक्यता आहे काय. पण ते डिट्टो नक्कल करते. त्याचा शारीरिक व्यक्तिमत्व. म्हणजे त्याला त्या क्षेत्रामध्ये काम करतं. त्याला नृत्य चांगलं जमतं. सुधा चंद्रन 90 वर्षी तिच्या लक्षात आलं की तिच्या पायामध्ये नृत्य आहे. नृत्यामध्ये प्रचंड ताकद. म्हणजे ती एक लय आहे, त्याच्यामध्ये एक सौंदर्य. आपण नाचतो ते नव्हे. लगीन ठरलं या, टकुर फिरलं या, किंवा ते नगिना डान्स असलं नसते. झिंगाट तसलं नाही. तो डान्स नव्हे, त्याला नृत्य नाही म्हणायचं. ते आपलं शारीरिक अवयव किंवा व्यायामाचे प्रकार आपण म्हणू शकतो. पण नृत्यामध्ये एक सौंदर्य आहे, खूप मोठं स्किल आहे, कौशल्य. आणि तिला 90 वर्षी जाणवलं की माझ्या पायामध्ये स्किल आहे, कौशल्य. ती मुंबईला आल्यानंतर तिला त्या षण्मुखानंद हॉलमध्ये एक नृत्य बघितलं. भरतनाट्यम किंवा त्याला आरोग्यम का काहीतरी असं म्हणतात. मला ते माहीत नाही नक्की, त्या क्षेत्रात मी नाही, फक्त वाचलेलं सांगतोय. आणि तिनं स्वप्न ठरवलं की मी याच षण्मुखानंद हॉलमध्ये मी माझं परफॉर्मन्स देते आहे. आणि परफॉर्मन्स संपल्यानंतर सगळे रसिक प्रेक्षक उठून मला स्टँडिंग ओवेशन देतात. तिने ठरवलं, कारण तिच्या पायामध्ये ती ताकद होती.
मुंबईला शिकत असताना फर्स्ट इयरला असताना ती आपल्या गावी कर्नाटकामध्ये निघाली होती. बेळगावच्या पुढे तिच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. ती सरकारी दवाखान्यात गेली, इंजेक्शन केलं, ते निर्जंतुक केलेलं नव्हतं. तिचा पाय कुजला, मांडीतून तोडा लागला. तिच्या आशा आकांक्षांचे पंख संपले, ती कॉटवर पडून राहिली. भविष्य संपलं होतं, अंधारामध्ये होतं. टीव्ही बघत असताना तिने बघितलं एकदा की जयपूरचे डॉक्टर सिटी लाकडाचा पाय लावतात. आई बाबांना बरोबर घेऊन ती जयपूरला गेली. डॉक्टर सिटी पायाचं माप घेत असताना ती पोरगी आपल्या डॉक्टरना असं म्हणते की डॉक्टर साहेब, माझं स्वप्न आहे नृत्याचं. तुमच्या लाकडाच्या पायाने मी उभी राहीन, चालू शकेन, पण मला नृत्य करायचं. तुम्ही असा पाय बनवू शकाल की मला नृत्य करता येईल? डॉक्टर सिटी अवाक झाली की आजपर्यंत असा प्रश्न त्यांच्यासमोर आलाच नव्हता, की कोणी आलंच नव्हतं जिद्दी की पाय असा हवाय की त्याला नाचता येईल. थांबले. अनेकांना सोबत घेतला आणि त्यांनी पाय बनवला. प्लेट्स बनवल्या, प्लॅटिनमचे प्लेट्स बनवल्या, त्याच्यामध्ये स्प्रिंग्स घातल्या, बफर्स घातले आणि एक पाय तयार केला आणि तो सुधाचंद्रनला दिला. तिचं प्रॅक्टिस सुरू झाला. 18 फेब्रुवारी 1988ला षण्मुगांना धावतीनं बुक केला आणि तिचा परफॉर्मन्स त्या दिवशीच्या रात्री 3 तास बेभान होऊन ती नाचली. एका निर्जीव पायानेशी ती नाचली. संपलं नृत्य तिचं. रसिक प्रेक्षकाने तिला स्टँडिंग ओवेशन दिलं. ती बरोबर रंगमंचाच्या मध्ये आली. तो फोकस तिच्यावर होता. तिनं निर्जीव पाय हातामध्ये घेतला आणि एका सजीव पायावरती उभी राहिली. समोरच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना तिनं मुजरा केला आणि तिने सांगितलं की येस आय कॅन. माझ्या मुलाच्या पायामध्ये नृत्य आहे का? म्हणजे संगीत, आता मी सांगितलं की ती शारीरिक बुद्धिमत्ता. त्याच्यामध्ये पुढची बुद्धिमत्ता त्याला सांगितली की अवकाशीय बुद्धिमत्ता. म्हणजे ज्यांना चित्र काढायला जमतात, चित्राचे रंग काढायला जमतात, किंवा एखाद्या शिल्पामध्ये, एखाद्या दगडामध्ये शिल्प आहे याचं जाणीव, त्याला अवकाशीय बुद्धिमत्ता असते. त्याला कळतं की या दगडामध्ये मूर्ती आहे, नको असलेले टवके काढले की आतली मूर्ती बाहेर येणार आहे, त्याला माहित असतं. ती त्याची क्षमता. रशियामध्ये एकेनन नावाचं चित्रकार होऊन गेला. त्याला 8, 9, 10 वर्षाचा असल्यापासून त्याला जाणवत होतं की मी चित्रकार म्हणून जन्माला आलो. पण दुर्दैवानं, नीतीनं जन्मता त्याचे दोन्ही हात नव्हते दिले त्याला, फक्त चौकोनी तळ होते. पण त्याला वाटत राहायचं की मी चित्रकार आहे, मी चित्रकार आहे. माझी बुद्धिमत्ता चित्रकाराची. त्याला वयाच्या 20व्या वर्षी आपल्या तोंडामध्ये पेन्सिल पकडली आणि त्या पेन्सिलच तपश्चर्या सुरू केली. त्याला उभ्या रेषा, आडव्या रेषा, गोल रेषा, त्याचं चित्र 3 वर्षानंतर पूर्ण झालं. आता प्रश्न होता त्या चित्रामध्ये रंग भरण्याचा. पुन्हा ब्रश तोंडात घ्यावा लागला, पुन्हा तप अर्ध तप त्या ब्रशवर काम करावं लागलं होतं. त्याने स्वतःची जीभ कापली, चित्र रंगवायला सुरुवात केली. रशियाच्या मंदिरांच्या मध्ये, चर्चमध्ये जी चित्र आहेत एकेनानं काढली ती आजही अजरामर आहेत. दोन्ही हात नसलेला माणूस सुद्धा चित्रकार होऊ शकतो, कारण निसर्गानं त्याला चित्रकार केलं. आणि हे त्याला माहित होतं, त्याला जाणीव की मी कोण आहे याची जाणीव त्याला करून दिली. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये आपलं लेखू, त्याची गुणवत्ता कोणती आहे, ते कोण आहे. पुढची बुद्धिमत्ता त्याने सांगितली की सर्व समायोजित बुद्धिमत्ता. हे सगळ्यांचं आवडत असतं. याचं कुणाशीच भांडण नसतं, कुठलंच नातं तोडत नाही. इकेगाय नावाचं पुस्तक आहे ना, त्या पुस्तकामध्ये ओकिनामा नावाचं बेट आहे. त्या बेटावरची माणसं 120 वर्ष जगतात. 120 वर्ष का जगतात त्याच्यामधले एक सूत्र आहे, त्याची 10 सूत्र आहे. पुढच्या वेळी आपण बघू. त्यातलं एक सूत्र असं आहे की ती माणसं ओकिनामा नावाच्या त्या गावातली, त्यांचं मरेपर्यंत एकही नातं तुटत नाही. ना रक्ताचं ना जोडलेलं एकही नातं तुटत नाही. एक नातं तुटलं की 4 वर्ष आयुष्य कमी होतं असं त्यांचं म्हणणं आहे. एकही नातं तुटत. हे आपल्या लक्षात येईल की आपण नात्याला किती महत्व देतो किंवा देत नाही, किंवा आपलं घरातलं कसं जगणं वागणं असतं आपल्यावर माहीत असतं. तो सर्व समायोजित बुद्धिमत्ता. साने गुरुजींनी आईला विचारलं मी आई कोण हो? आई नाही म्हटली तू नोटा छापायचं मशीन. आई म्हटली तू कोण पण झाला तरी चालेल राजा, पण तू सगळ्यांचा आवडता हो. मला ते आवडेल, तू सगळ्यांचा आवडतं. सगळ्यांचा आवडता होणं या जगामध्ये सगळ्यात मुश्किल गोष्ट आहे. त्याला काळीज खूप मोठा असावं लागतं, त्याला पोट खूप मोठं असावं लागतं, त्याला सगळं फसवावं लागतं. सर्व समायोजित बुद्धिमत्ता हा सगळ्यांचा आवडता असतो. गल्लीत असला तर गल्लीत, घरात असला तर घरात, गावात असला तर गावात, सगळ्यांचा आवडता असतो. शेवटची बुद्धिमत्ता तिचं नाव आहे नैसर्गिक बुद्धिमत्ता. त्याला निसर्ग खूप आवडतो. कुणाच्याही घरात गेलं की कुंड्या दिसल्या की उगाच त्या फुलावर हात फिरवे, उगाच त्याच्यावर. शेतात गेलं तर ते माघारी येतच नाही. कुणाच्या दुसऱ्याच्या जरी शेतात गेलं तरी माघारी येतच नाही. त्याला आवडतो तो निसर्ग आवडतो.
ग्रेटा थुंबर्ग नावाच्या पोरीला तिच्या वडिलांनी सांगितलं, कारण ती निसर्गावर प्रेम करत होती, आणि वडिलांनी तिला सांगितलं की बाळा 2050 साली माणूस नावाची जात संपणार आहे, निसर्ग संपणार आहे, त्यामुळे जात संपणार. तिने वडिलांना विचारलं की कसं काय? वडील तिला म्हटलं की 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड असेल, श्वास घ्यायला हवा नसेल, प्यायला पाणी नसेल, ढगफुटी, दुष्काळ, सुनामी, दक्षिण आणि उत्तर अंटार्क्टिकावरचा बर्फ वितळलेला असेल, 11 मीटर समुद्राची उंची वाढलेली असेल, म्हणजे मुंबईतलं समुद्र खोपोलीपर्यंत आलेला असेल 2050. सावध, कुणाच्या तिकडे फ्लॅट प्लॉट असले या इकडं, सह्याद्री आपल्याला लय भारी आहे, कायम कोट आहे त्याच्यासोबत राहा. सांगितलं ग्रेटा थुंबर्गला की बाळा असं होणार. ती 9वीत असताना सांगितली की तुझ्या वाट्याला निसर्ग नाही. त्या पोरीनं स्वीडनच्या संसदेच्या बाहेर छोटीशी पाटी लावली आणि त्याच्यावर लिहिलं फ्रायडे फॉर द फ्युचर. जगभरातल्या पोरांना आवाहन केलं की तुम्ही बाळानो तुमच्या आयुष्यातला शुक्रवार मला द्या. 1 वर्षभरामध्ये 5 कोटी पोरांनी तिला सांगितलं. 1 वर्षानंतर तिचं ऑनलाईन भाषण होतं, त्या भाषणाला 5 लाख पोरं उपस्थित होती. युनोला दखल घ्यावी लागली, वसुंधरा परिषद बोलवावी लागली, 225 देशाचे नेते बोलवावे लागले, मंत्री बोलवावे लागले, आणि त्या वसुंधरा परिषदेमध्ये या चिमुरडीचं पहिलं भाषण आहे 4 मिनिटं आणि 52 सेकंदाचं. ग्रेटा थुंबर्ग स्पीच इन युनो. आपण आता घरी गेल्यानंतर चुकून म्हणजे ते टिकटॉक वगैरे बघत असताना काही दुसरं बघायची सवय असेल तर हे भाषण 4 मिनिटं आणि 52 सेकंदाचं. ती पोरगी बोलली जीवाच्या आकांताने बोलली, तिच्या चेहऱ्यावरचे भाव आहेत. म्हणजे त्याच्याविषयी अतुल देऊळगावकर सर लिहित असताना ही पोरगीचं सामर्थ्य किती आहे, तिला बटरफ्लाय थिअरी असं म्हणतात. म्हणजे एखाद्या जंगलामध्ये छोट्याशा फुलपाखरानं आपले पंख फडफडवले तर त्याचा परिणाम सुनामी येण्यामध्ये होऊ शकतो. त्या छोट्याशा फुलपाखराच्या पंख हलवण्यानं. एक छोटीशी फुलपाखरू ग्रेटा थुंबर्ग नावाची पोरगी स्वीडनच्या संसदेच्या बाहेर पंख फडफडतोय आणि 1 वर्षभरामध्ये सुनामी येते आणि तिच्यासाठी वसुंधरा परिषद बोलवली लागते. आणि त्याच्यामध्ये ती बोलते आहे नेत्यांना सगळ्या की तुम्हाला कसला हवा, तुम्हाला कसला निसर्ग हवा, तुम्हाला म्हणजे तुम्ही करताय मजा आणि आम्हाला का देताय सजा, आम्हाला मारून टाकणार आहात का तुम्ही. ती सांगते की तुमची पोरं तुमचे नातू त्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारतील की काय ठेवलं आमच्यासाठी तुम्ही निसर्गामध्ये. म्हणजे 6 ऋतू ठेवले आमच्यासाठी, सर्व रंगाची फुलं आमच्यासाठी ठेवली. किंवा झनक झनक पायल वाजेमध्ये तो जितेंद्र वरून खाली येतोय, श्रावणाचा महिना आहे, तो कॅमेरा सगळ्या निसर्गावर फिरतो आहे आणि त्यावेळेला तो जितेंद्र असं म्हणताय की कौन चित्रकार आहे हे, कौन चित्रकार. महिना श्रावणाचा आहे पण त्या श्रावणाच्या महिन्यामध्ये निसर्गाच्या अनेक छटा त्या रंगकर्त्याला त्या दिलेल्या आहेत, त्या निसर्गाला दिलेल्या. कुठं पोपटी, कुठं गर्द छान ती दिलेलं आहे. का तुम्हाला ती म्हणते मला माझं पोरग घडवत असताना त्या लेकरामधली माझ्या 8 प्रकारच्या बुद्धिमत्तेमध्ये माझं बाळ नेमकं कोणतं आहे, माझं मूल ओळखल्यानंतर आता लास्ट शेवटचा टप्पा मी घरामध्ये आहे. पालकत्व म्हणून आपली भूमिका सांभाळत असताना या जगातला माणसाचं नातं हे फक्त प्रेम आणि जिव्हाळ्यावर जगत असतं. मग आम्ही घरात बघत असताना प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त होण्याची ठिकाणं कोणती असं म्हटलं जातं की घरात असताना तुमची नजर कशी आहे, घरात असताना तुम्ही शब्द कोणते वापरता, घरात असताना तुम्ही स्पर्श कसे करता, आणि घरात असताना लक्षात ठेवून बर्थडे लक्षात ठेवून एखाद्याचा तुम्ही भेट अनमोल भेट एकमेकाला देता. घरातला प्रेम आणि जिव्हाळा वाढवण्याची 4 ठिकाण आहेत. घरात तुम्ही बघत असताना नजर असताना कशी आहे, एकमेकाकडे बघत असताना प्रेमाची आहे, प्रेरणा देणारी, उत्साह देणारी एकमेकाला. न बोलता सुद्धा कित्येक संवाद होतात तुमच्या माझ्या घरामध्ये होतात. म्हणजे न बोलता सुद्धा पाहुणे आल्यानंतर बस होट असं चालू असतं आपलं सगळं. म्हणजे समजा कपशी फोडली आपल्या पोरांना तर कसा असतो, म्हणजे 100 रुपयाचा कप फोडला तर त्याला किती खावा लागतो, मला 150 रुपयाचा खावा लागतो. मग ते आमच्या नजरा कशा आहेत घरामध्ये. दुसरी गोष्ट, आम्ही शब्द कोणते वापरतो घरामध्ये. सरकारी अधिकारी शक्यतो असला तर माझ्यासारखा असला तर शिव्या वापरतो, भच्या 12 काड्याच्या सगळ्या शिव्या, कारण कामं करून घ्यायची तर शिव्या. मग ह्याला घरात पण भान राहत नाही, घरात पण ही शिव्या देते. मी आता भच्या 12 काड्याची शिवी देत नाही, गाढवा नावाची सोपी शिवी देतो. त्याच्यापेक्षा नको ना, आपण या मंदिरामध्ये बसलेला आहोत, गाढवा नावाची शिवी त्या पोरानं ऍक्सेप्ट केली ना. त्या पोराला गाढवा शब्दाचा अर्थ पण माहित नाही त्या शिवीचा, पण ते गाढवा म्हणते. त्याला गाढवा म्हण, त्याला गाढवा म्हण. छोटा आहे, लहान आहे, नुकतंच बोलायला लागलं, ते बापाचा शब्द बरोबर उचललाय गाढवा. आणि एक दिवशी रविवारी बाप घरी आहे चुकून, आणि ज्या दिवशी घरी आहे तो त्या दिवशी
त्या पोराने एसटीतनं एकदा प्रवास केला आणि त्याच्या लक्षात आले की ते कंडक्टर कसं काय बोलतंय. टीन रहिमतपूर आलं, ज्या गाडवाला उतरायचं त्यानं उतरा, ज्या गाडवाला गाडीत बसायचं. चिंचनेर वंदन आलं, ज्या गाडवाला बसायचं त्यानं बसा, ज्या गाडवाला उतरायचं. बापाच्या लक्षात येतं की कार्ट शिवी देते, जाते कार्टेला 10 मिनिटं मारते, निभार मारते. मारल्यानंतर ते पुन्हा आपल्या जागेवर बसते. बाप आणि पोरग काय निरागस आहे, ते लगेच विसरून जाते. मुलं 13 वर्षापर्यंत लगेच विसरतात, ती निरागस असतात. 13 सुरू झालं, टीन एज सुरू झालं की त्याच्या लबाडीला सुरुवात होते. आपण पण तसेच होतो, त्यावेळेला लबाडीला सुरुवात होते. ते निरागस असते, चटकन त्याची गाडी सुरू. आपली भांडणं लवकर मिटत नाहीत नवरा बायकोची. काय काय एक एक महिना वर आणि बंद चालू असते. पूर्वीच्या काळात मोबाईल नव्हता, त्यावेळेला कार्ट्यामार्फत मेसेज जायचे, जेवण तयार करून ठेवलंय, गिळून जा. मेडिएटर असे. आता सर मोबाईल आल्यामुळे सोपं झालं, मेसेज होत आहे त्याच्यामध्ये अन्न. पण ते लेकरू विसरून गेले चटकन. त्याची गाडी पुन्हा सुरू झाली. टिंग, ज्या गाडवाला बसायचं त्यानं बसा, ज्या गाडवाला उतरायचं त्यानं उतरा. आत्ताच एका गाडवामुळे गाडी 10 मिनिटं लेट झाली. शब्द कोणत्या घ्यावा. पुढची गोष्ट मी म्हटलं की स्पर्श कोणते करतो. स्पर्शामध्ये प्रचंड ताकद आहे, खूप सामान्य. मी 3-4 वर्षापूर्वी लातूरला माझी सलग 3 दिवस व्याख्यान होती आणि मी डॉक्टर लहाने सरांच्या घरी उतरलो होतो मुक्कामाला. विठ्ठल लहाने सरांच्या घरी होतो. लहाने सर सकाळी 5:30 वाजता खाली येतात. ओपीडी 6 ऑपरेशन्स रोज मोफत करतात. प्लास्टिक सर्जन आहे, दिवसभराचं काम. आणि मग 7-7:30 वाजता वर चढतात, घराकडे वर पायऱ्या चढतात. ते सांगतात की दिवसभर माझी सगळी एनर्जी डाऊन झालेली असते. मोबाईल संपलेला असतो, माझा मोबाईलचा रिचार्ज संपलेला असतो. मी ज्या वेळेला वर येतो त्यावेळी थकलेला असतो. पण समोर सोफा सेटवर आता परवा त्यांची आई गेली. वर आलो की आई समोर असते, अण्णा समोर असते. मी वर आल्या आल्या आईला मिठी मारतो. आईच्या कुशीत मी 5 ते 10 मिनिटं असतो. आईला मिठी मारून संपली की सकाळी खाली उतरताना जेवढी एनर्जी होती ना, तेवढी एनर्जी आईच्या मिठीतून मला मिळते 5 मिनिटात. जगातला सुपर चार्ज तर तो आईचा स्पर्श. आम्ही स्पर्श कसे करतो. लेकरू बाहेरून दुःखी होऊन आलं तर त्याचा हात हातात घेऊन, आमचा हात त्याला उबदार आहे त्याला लागतो. घरातले स्पर्श सुद्धा तितकेच अनुभव आहेत. न बोलता शब्द विन संवादीचे मावले सण, बोलादी भेदीचे प्रमेयच. शब्दाशिवायचा संवाद असतो, तो स्पर्शाने होत असतो. आणि तो तुमच्या माझ्या घरात. ऋषी तर असं म्हणतात की तुमच्या लेकराला मरेपर्यंत मिठीत घ्या, किती मोठं होऊ द्या, मरेपर्यंत त्या लेकराला रोज एकदा मिठीत घ्या, त्याच्या केसाचा वास घ्या. ते शतायुषी होईल. तुमच्या हृदयाची धडकन त्याला ऐकू जाईल. स्पर्शामध्ये इतकी ताकद. माझे एक मित्र आहे धनंजय नावाचा, पुण्याला होता, आर्किटेक्ट, खूप श्रीमंत. दोघंही नवरा बायको गोल्ड मेडलिस्ट आर्किटेक्ट. मुलगा पुण्याच्या तथाकथित ज्या शाळेला आपण खूप नाव असतो त्या शाळेमध्ये ती लेकरं दोन्ही शिकणार. पण एका क्षणाला त्याला असा बोध झाला की हे सगळं खोटं आहे. ते सोडून आता आजऱ्याला जा. आजऱ्याला दोघांनी नवरा बायकोनी मिळून एक घर बांधलं. एक बेडरूम आहे, बाहेर थोडंसं बसायला. पाठीमागं दोघांनी मिळून विहीर काढली. सगळ्या गाड्या विकल्या तिने, ज्या गाड्यासाठी तुम्ही आम्ही हवरे असतो. दसरा आला किंवा आणखीन काय किंवा दाखवायला आपण इंटरेस्टेड असतो. खेडेगावात जर नवीन गाडी घेतली आम्ही तर भाऊकीच्या गल्लीतनं जात असताना आम्ही काचावर करतो, कारण भाऊकीला कळावं एसी गाडी आहे. म्हणजे आम्ही त्या गाडीसाठी एवढे, तर दुसऱ्याला जाळण्यासाठीच आम्ही घेत असतो. प्रदर्शन आमचं देश. तो त्याला पाठीमागा आला आणि त्यानं जी बेडरूम बांधली, त्या बेडरूम मध्ये खाली दोघं झोपतात आणि वर माळा बांधला आहे. आणि त्या माळ्यावर ही दोन्ही पोरं हायस्कूलला असणारी. मी म्हटलं धनंजय हे कशासाठी सेपरेट बेडरूम का. तो असं म्हटलं की मी माझ्या पोराच्या हृदयाचा आवाज मला 16 वर्ष वयापर्यंत ऐकायचा, म्हणून आम्ही एका खोलीत गेलो. मला खूप भरून आलं की खरं बाप पण खरं आई पण कशामध्ये असतं. तुम्ही तुमच्या लेकराला स्पर्श असू द्या, शब्द असू द्या, बोलणं असू द्या, ते कसं देऊ शकतो. मी कराडला बीडी होतो, जमायचं नाही, खूप हेवी काम असायचं. माझा मुलगा एक दिवशी रविवार असताना, मी घरात नसताना त्याला प्रीती संगमावर जायची इच्छा झाली. माझा मित्र घेऊन गेला त्याला प्रीती संगमावर. घसरगुंडी आहे, त्या घसरगुंडीवर तो गेला. तो
तो मुलाला खेळवत होता माझा मित्र, पण खेळवत असताना माझ्या लेकराच्या लक्षात आलं की बाकीच्या मुलांचे बाप खाली कॅच करतायत, युजरगुंडीवरून खाली आल्यानंतर कॅच करतायत. मी नव्हतो त्या दिवशी. त्याच्या डोक्यात गाठ बसली, बाप नव्हता कॅच करायला. आणि एक दिवशी मी असं घरात निवांत असताना मला बाबा जायचं का? म्हणजे कुठं? तो म्हणलं घसरगुंडी. आलो माझ्या आधी उतरून घसरगुंडीवरती. ते मला म्हणते बाप्पा कॅच करायचं बरं का? म्हटलं बघ. ते वरून निसटलं, मी कॅच केलं आणि कॅच केल्यानंतर त्याच्या डोळ्यात बघितलं. बाप म्हणून प्रेमाचं जे वैभव असतं ना, त्या 2 सेकंदामध्ये मला माझ्या लेकरांना बाप काही मिळत नाही. म्हणजे हे अडाणी अंबानीच्या दौलतीत विकून सुद्धा तेवढं मिळणार नाही. तेवढी दौलत लेकरं आपल्याला देत असतात, शब्दाशिवाय, स्पर्शाशिवाय, आणखीन गोष्टीशिवाय. म्हणजे बाप आणि आई होणं ही जगातली. आणि अशा रीतीनं आपल्याला लेकरं त्यांचं संगोपनाने संवर्धन करत असताना तुमच्या माझ्या आयुष्यातल्या ह्या रिएक्शन्स म्हटल्यापेक्षा रिस्पॉन्स, कारण आम्ही सगळे रिएक्शनिस्ट आहोत, आम्ही प्रतिक्रियावादी आहोत. अरे म्हणजे ते रोज सकाळी आहे ना, ते बांबू घेऊन चाललं ना टीव्हीवर, हे काय म्हटले त्यांनी काय, हे तुम्हाला असे म्हटले ते तुम्हाला तसे म्हटले, सगळं जळाजाळी सुरू आहे ना, ते तसं नसतं. याच्याशिवायच जे घरामधलं आहे वातावरण ते. आणि शेवटी म्हटलं की तुम्ही एकमेकाला आठवणीत असताना, घरातलं प्रेम संवर्धन करत असताना, महात्रय रावांचं एक वाक्य खूप सुंदर आहे. घरातली नाती जमत असताना, नातं सांभाळत असताना नात्यामध्ये भावनांचा भरणा जेवढा जास्त तेवढं नातं बळकट. बुद्धीचा नव्हे, भावनांचा भरणा. कारण जेवढ्या भावनांचा भरणा करू तेवढा जरी उपसा झाला तरी नातं तुटत नाही. आणि म्हणून रोज भावनांचा भरणा करायचा. मग भावनांचा भरणा आणखीन करण्याची गोष्ट. जुन्या 11वीला एक कथा होती, आपल्याला आठवते का बघा. त्याचं तिच्यावर प्रेम होतं आणि तिचं त्याच्यावर प्रेम होतं. 1.5-2 तास किती झालं? 1.5 तास होऊन गेला. 7:30 सव्वा तास झालं. मग अशी शिट्टेवाज होते ते कुकरच्या ना, आपलं व्याख्यान सुरू व्हायच्या अगोदर. ते कदाचित तेवढ्या लक्षात आलं असेल सगळ्यांचे की गवा नाटक ते कुठंपर्यंत झालं आपण? शेवटचं वाक्य काय होतं? हा, नवरा म्हणजे त्याचं तिच्यावर प्रेम होतं ना, तिचं त्याच्यावर. त्याचं तिच्यावर का प्रेम होतं? तर तिला केस खूप लांब होते, सुकेशिनी होती. आता कुणाला कुणाचं काय आवडेल सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटलं तुमचं तुम्ही तपासा, किंवा रात्री शेअर करा. लग्न झालं दोघांचं. त्या समोर उभं राहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं की मला विकण्यासारखं माझ्याकडं केस आहे. राजा दशरथ आरशासमोर उभे राहिले आणि त्यांचा एक केस पांढरा झाला होता. एक. तुकोबाराय म्हणतात की कर्णमुळी जरा सांगून आले. वृद्धाकाळ सांगून आला तर दशरथ राजाने त्यावेळेला निर्णय घेतला की प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक करायचा. एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथ राजाने प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक करायचं निर्णय घेतला. इथं सगळी केस पांढरी झाली, उडून गेली, तरी राजा दशरथ पुढच्याकडं पिढीकडं द्यायला तयार नाही. केस आरशामध्ये बघितलं की आपल्याला लक्षात येतं की आपलं सांग आपण कळतं आपल्याला. तिने ठरवलं की विकायचं, केस विकायचं. तिने केस विकले, घराचा पट्टा आणला. संध्याकाळी दोघं जण एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर दोघांचं ठरलं, एकमेकाला द्यायचं ठरलं. तिनं त्याच्या हातामध्ये दिला घड्याळाचा पट्टा आणि त्यानं घड्याळ विकून तिच्यासाठी कंगवा आणला होता. कंगवा असं टचिंग काहीतरी देता येतं. आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या घरातल्या माणसाला आठवणी ठेवून या गोष्टी त्याला देता येतात. नाही देता आल्या तरी चालतील, पण शब्दाला तरी देता येतं. पुरुष मंडळीला इथं उपस्थित असलेल्या बाप पालकांना मी प्रश्न विचारतो की तुम्ही तुमच्या बायकोच्या वाढदिवसा दिवशी, तुम्ही तुमच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी चुकून तरी तुम्ही 3 शब्दाचा वापर केलाय? आय लव्ह यूचा. बहादरच आहे. जेणे केलाय ते बहादर आहे, ताणत आहे त्यांच्याकडे. करून बघा. नुसतं आय लव्ह यू, नुसतं गेलं. दुसऱ्या दिवशी साताऱ्याच्या सगळ्या भाज्या ताटात नाही आल्या. ताकद आहे शब्दामध्ये, प्रचंड ताकद. बायकोचा फोन येतो. हे व्यवसाय कसला करतोय माहित नाही, सगळा लबाडीचा व्यवसाय. बायकोचा फोन येतो, म्हणते ठेव, थोड्या वेळानं करतो. आणि जे लबाड संध्याकाळी बसायला नेणार आहे त्याचा फोनवर 1.5 तास बोलते. 7 फेरे चालली तुमच्या समोर,
कुंकू तुमचं, मंगळसूत्र तुमचं, जोडणी तुमची, नाव तुमचं, आडनाव तुमचं. भूतकाळ सगळा विसरून तुमच्या सोबत आली आणि तिला तुमच्याशिवाय कुणी नाही या जगामध्ये. ती फोन करते आणि तुम्ही म्हणता की ठेवून दे, थोड्या वेळानं करतो. राष्ट्रपतीचा फोन आला तरी तुटला पाहिजे, पण घरच्या राष्ट्राचा फोन कधीच तुटला. किमान माझ्या आजच्या व्याख्यानानंतर इथं उपस्थित असलेल्या एक दोन जरी पुरुषांनी इथून पुढे पाळलं तर पालकत्व नावाची गोष्ट माझ्यासाठी सिद्ध झाली असेल. लास्ट समारोपाकडे मी येतो की खरं तर माणूस म्हणून मी आई बाबा नावाच्या माझ्या व्याख्यानामध्ये या गोष्टीचा समारोप करतो. तुमचं माझं घर आहे, कुटुंब आहे. आम्ही एक समाज आमच्या भोवतीचा कसा तयार केलाय बघा. खलील जिब्रान असं म्हणतो की माणूस नावाच्या जातीनं मरायच्या अगोदर पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज तयार करून मग मरायचा असतो. आम्ही आमच्या पुढच्या पिढीसाठी काय बनवलंय, कुठला समाज बनवलाय. पंकज उदासनी गायलेली एक गझल आहे, तिचं नाव आहे सुखदुःखता एक आपना आपना होया वेगाना. अबू बकरीनं ती शायरी लिहिलेली आहे. त्या शायरीमध्ये तुमच्या माझ्या पिढीच्या तुमच्या माझ्या घराचं वर्णन केलं. तो असं म्हणतो की पंजोबाच्या काळात आम्ही सगळेजण सुखी होतो. बरे घरामध्ये चूल नव्हती पेटत 2-2 दिवस, पण आम्ही सुखी होतो. चोरी होत नव्हती, कुणी कोणाशी खोटं बोलत नव्हतं. एक दर्जेदार वातावरण घरामध्ये होतं. आम्ही सुखी होतो पंजोबाच्या काळात. आजोबाच्या काळात पण आम्ही सुखी होतो. लास्ट बट सेकंड स्टांजामध्ये ते असं म्हणतायत आता तुमच्या घरात सगळं आहे, खाली कार्पेट आहेत, वर झुमरं आहेत, सगळं ब्रँडेड घरामध्ये. तुम्ही सुखी आहात? आर यू हॅपी? तुम्ही तुमच्या घरात सुखी आहात? आपण सगळे प्रश्न विचारतो, आपण सुखी आहोत? कारण सुखाची डेफिनेशनच नाही. उथळ आम्ही जगतो. मी मगाशी म्हटलं ना, मी का जगतो हा प्रश्न मला विचारला की कसं जगायचं हा प्रश्न गौण होऊन जातो. पण मी का जगतो शेवटपर्यंत. मगाशी मी माऊलींचं उदाहरण दिलं, अवघाची संसार सुखाचा कार्य. हे त्याचं ब्रीद वाक्य. आपल्याला ब्रीद वाक्य शेवटपर्यंत मिळत नाही. मास्टर सेंटेन्स आपल्या आयुष्याचं कधीच नसतं, संपून जातं त्याच्यात. ते हा स्टांजा संपला की मध्ये म्युझिक आहे त्या गझलमध्ये. कॅमेरामन मोठा हुशार आहे. तो सभागृहातल्या आईबापाच्या चेहऱ्यावर एकदा कॅमेरा टाकतो आहे आणि सभागृहात मांडीवर बसलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एकदा कॅमेरा. संगीत खाऊन टाकते आपल्याला ऐकताना. अनेक वेळेला ती गझल गायलेली आहे, ती पंकज उदासच्या नावावर येते आहे, सातत्याने येते. पण ती जी गझल मी जी बघितली ना ती कदाचित पहिल्यांदा गायलेली असेल, कारण त्याच्यात भावना रंगलेली आहे. आणि त्या गझलचा जो शेवटचा स्टांजा आहे तो उचलत असताना, पहिलं वाक्य उचलत असताना प्रचंड डोळ्यामध्ये पाणी आहे पंकज उदासच्या. ते वाक्य आहे की हे आने वाली नसलो, हे येणाऱ्या पिढ्या मला आम्हाला तुमच्यासाठी एक असं जग तयार करायचं होतं. तो म्हणतोय, गायक शायर असं म्हणतो. मी क्लासवन अधिकारी झालो, माझे अनेक मित्र क्लासवन झाले. आम्ही भेटत राहायचो एकमेकाला. सेंट्रल गव्हर्नमेंट मधला माझा एक क्लासवन अधिकारी मित्र आहे. बाळच नाही क्षण मला 10 वर्ष झालं. आम्ही त्याला म्हणायचो राम्या पूर्व जन्माला घाल, पूर्गी जन्माला घाल, वंशाला देवा ज्योती असू दे. राम्या त्यावेळेला मला म्हणायचं इंद्रिया शाना नको हो, तुला मला जगताना एवढा त्रास होतोय तर तुझं माझं पोरग ज्या वेळेला जगायच्या वयात सोचतील त्याला गाव. 12वीला नापास झालेल्या पोरीला 720 मार्क पडतात, सोचतील गाव तिला. नीटच्या परीक्षेमध्ये 3000 पोरं 700च्या वर, सोचतील घाव त्याला. 16 वर्षाचं पोरग पोरशे घेऊन बाहेर जातं, 2 जीवानिशी मारतं, रक्ताचे नमुने बदलले जातात पैशाच्या जीवावर. सोसेल तुमचं माझं पोरग त्या ठिकाणी असतं, सोचलं असतं. त्यावेळेला राम्या म्हणत होता की तुझ्या माझ्या पोराला ज्या वेळेला वयात येईल, जगाच्या वयात येईल त्यावेळेला त्याला घाव नाहीये सोसणार, म्हणून मी माझ्या पोराला नाहीये घालणार. सुरेश भटांच्या भाषेमध्ये अजूनही हा खोल घाव नाही, अजूनही हा सूर्याला सराव नाही. खोल घाव आहे तुमच्या माझ्या लेकरांच्या मनावर. तपासून बघा कोणतं जग आम्ही आमच्या लेकरांच्यासाठी तयार केलंय. कोणतं जग कोणत्या युगामध्ये आहोत. म्हणजे असं जग बापानं करायचं असतं पुढच्या पिढीनं. तो शायर असं म्हणतो आहे, हे आने वाली नसलो, येणाऱ्या पिढ्यानं बाळानं तुम्हाला तुमच्यासाठी बाप म्हणून आम्हाला एक असं जग तयार करायचं होतं की बाळानं तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची बीजे पेरायची होती. बाळानं तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला आम्हाला सौख्याची उद्यानं तयार करायची होती. फेल झालं रे, हारलो. मराठीतला एक प्रथित यश अभिनेता आहे, त्यानं बाळ नाही जन्माला घातलं. तो म्हणतो की वर्ल्ड इज नॉट सो ब्युटिफुल
जग इतकं सुंदर नाही की मी माझ्या पोराला जन्माला घालतो. नरक करून टाकलाय तुमच्या माझ्या लेकरांच्यासाठी. माणूस नावाची जात प्रेमावर जगते, माणूस नावाची जात पसायदानावर जगते, माणूस नावाची जात जिव्हाळ्यावर जगते. आम्ही आमच्या लेकरांच्यासाठी काय बाहेर करून ठेवतो? हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर. रोज 45,000 मेसेजेस फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपवर हेट्रेडचे, द्वेष आणि मत्सराचे खाणेले मेसेज. तुमची माझी पोरं सुद्धा त्याच्यामध्ये ट्रोलर्स म्हणून काम करतात. जग नाही ना ते. 16 वर्षाचं बाळ या मातीतलं म्हणत असेल, ऐसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वम भरू, आनंदाचे आभारू मांडू शकतो. एक मॅच्युअर 16 वर्षाचं बाळ म्हणत असेल, मी ज्ञानेश्वरीची निर्मिती करतो आहे, ती कशासाठी करतो की मला या जगाच्या भोवती एक कुंपण घालायचंय आणि त्या कुंपणाच्या आतमधल्या सगळ्यांना मला सुखी करायचंय, सगळ्यांना अवघ्यांना सुखी करायचं. ज्यांनी शिक्षा दिली त्यांच्याही बाबतीमध्ये तो असं म्हणतो की दुरितांची दिली जावं विश्व स्वधर्म सूर्य. ती व्यापकता, ती विशालता मी पुढच्या पिढीसाठी नाही तयार करू शकलो तर समजून चला, हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर आम्ही आमच्याच लेकरांच्यासाठी जो नरक बनवलाय. आज आम्ही या सभागृहामध्ये एका पवित्र ठिकाणी सर्वजण बसलो. खरे पालक आणि बाप म्हणून आपल्या मनामध्ये जाग आली असेल तर आपला भोवताल प्रेमानं, की जिथं द्वेष आहे, जिथं मत्सर आहे, तो संपून टाकावा लागेल आपल्या पोरांच्यासाठी. तो बाहेर काही घडलं तर कुठल्याही घरामध्ये सुनीपर्यंत, गॅसपर्यंत सुखरूपपणे पोहोचला पाहिजे अशी घरं आपल्याला तयार करता आली पाहिजेत. कारण आता एकच बाळ आहे, एकच बाळ आहे, हम तो हमारा एक बाळ, म्हणजे बाळ आहे की एकच. त्या पोरांच्यासाठी भविष्यामध्ये आत्या नाहीयेत, मामा नाहीये, काका नाहीये, मावशी नाहीये, नातीच संपली एकटा असल्यामुळे कोण असणार आहे त्या पोरांच्यासाठी इथं जमलेले सकारात्मक विधायक विचाराचे तुम्ही आम्ही सगळेजण त्याच्यासाठी काका, मामा, आत्या आणि मावशा असणार आहे आणि त्या तितक्या विधायक, विशाल आणि पवित्र विचाराच्या असणार आहे. तरच तुमचं माझं पालकत्व सिद्ध होतं. अन्यथा कितीही केलं, नोटा छापायची मशीन जरी आमची पोरं केली आम्ही, पैसा असेल पण ती सुखी असणार का? कारण माणूस नावाची जात प्रेमावर जगते, विधायक विचारावर जगते, सकारात्मक जगते. समारोप करत असताना शापित चित्रपटामध्ये गाणं आहे, मी जसं आत्ताच गझल सांगितली, यशवंत दत्त आणि मधु कांबीकरचं गाणं आहे, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं दिस जातील. त्याच्यामध्ये जो शेवटचा सकारात्मक आहे ना, तो पालकांच्या मध्ये. आता मी जरी आता नकारात्मक मध्ये आता अर्धा मिनिटं बोललो असलो तरी शेवट काय आहे त्याचा? यशवंत दत्त बाप आहे, त्याचं काळीज तुटत आहे, त्या झोपडीमध्ये जन्माला आलेल्या आपल्या पोराविषयी आपल्या बायकोला प्रश्न विचारतोय. सोसतील त्याला घाव, तुझं माझ्या पोराला वज सोचल. मधु कांबीकर हसत आपल्या नवऱ्याकडे बघून सांगते, इवल्याशा पणतीचा इवल्याचा उजेड. तुझं माझं पोरग आहे ना, पणती म्हणून जन्माला आलाय, जगातला अंधार संपवायला आलाय, जगातलं दुरीत, पाप, द्वेष, मत्सर संपवायला तुझं माझं पोरग जन्माला आलाय. तुमच्या माझ्या घरातलं पोरग एवढ्या क्षुद्र विचारांचं नसावं. व्यापक, विशाल, अवघ्याना कवेत भेद, जी दिव्य आणि विशाल अशी परंपरा तुमच्या माझ्या भारत मातेची, ती परंपरा खांद्यावर घेऊन अवघ्याना सुखी करणार असेल तरच तुमची माझी पुढची पिढी सुखानं नांदेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.